अरे सर तुम्ही तू काय होतंय? अरे तुम्ही दोघं स्टॅच्यू झालात म्हणून सरांचं नाव घेऊन तुम्हाला ओव्हर दिला. निघूया निघूया? आय मीन आम्ही निघू? नक्की चलणार रे बाबा, जोरात भूक लागली आहे मला. तुझा ना बकासूर झालाय सत्तू. चल सत्तू, ते सरांनी दिलेलं पुस्तक तू नीट ठेवलंयस का? जरा चेक कर ना ते. ह्यात काय, इकडेच तर ठेवलंय. ते बहुतेक मी वर विसरलो. हा बरं झालं. आय मीन पुस्तक वर विसरलास तू? एक काम कर, जा घेऊन ये. जा पटकन. मी नाही जाणार. अरे वर गेलो की सर पकडतात आणि प्रश्नपत्रिकाच देतात. मी नाही जाणार. असं कसं? बाबांनी इतक्या प्रेमाने दिलं ना तुम्हाला पुस्तक आणि तुम्ही असं वर विसरला? नाही बरोबर आहे तुमचं मॅडम. एक काम करा ना, त्यापेक्षा तुम्हीच लग्न करून आमच्या घरी या ना. म्हणजे कसं, मला सारखं सारखं सरांच्या शाळेत यावं नाही लागणार. अरे तू असं काय करतो? सरांनी इतक्या प्रेमाने दिलेलं पुस्तक आणि इतकं महत्वाचं पुस्तक तू असं सोडून नाही येऊ शकत सत्तू. ते आपण घेऊ आणि मग जाऊ. आपण नाही, तू जा, मी नाही येणार. सत्तू अरे मी पण येतोच आहे तुझ्यासोबत. चल. नाही नको नाही. अरे मी आहे ना सर. कसं दिसतंय? कार्तिक, आपलं मॅरेज सर्टिफिकेट आलं का रे? तिला जर कळलं ना की अजून रजिस्ट्रेशन केलं नाहीये तर मर्डर करेल माझा. आलंय ना घरी, मी लपवून ठेवलंय ते. पण माझी साईन कुठेच नाही लागली. नाही लागली तुझी सही, कारण त्या ऑफिस मधला क्लार्क आहे ना, तो माझ्या ओळखीचा निघाला, म्हणून मग तुझी सही पण मीच केली. उगाच तुला कशाला त्रास ना. कार्तिक, आता आपलं लग्न पण लीगल झालं. आय एम सो हॅपी. आता आपण लीगली नवरा बायको झालोय. आता आपल्याला कोणाचीच भीती नाहीये, काहीच प्रॉब्लेम नाहीये. घेऊन जा ना मला घरी. लवकरच. पण कधी? कार्यक्रम एकदम छान झाला. हा हो हो, चला या. आज? अहो हो, आजच. कारण कसं आहे, ती मंडळी आहेत नागपूरची, 2 दिवसासाठी आली आहेत ना मुंबईला. तेवढ्यात आपण बघण्याचा कार्यक्रम उरकून घेऊयात. ऐका माझं. थोडी घाई होते असं नाही का वाटत तुला? हो हो, पण आम्ही करतो ना सगळं. तुम्ही कशाला टेन्शन घेता? तुम्ही तयार आहात ना? मग सांगू का? पण ताईला आधी सांगायला हवा, कारण काय बघायचा कार्यक्रम असा एकदम करायचा म्हणजे. हो सांगू ना आपण ताईला. ती लग्नाला तयार आहे की नाही, मग काय प्रश्न आला? हे बघा, आम्ही ताईला तयार करतो. मला काय वाटतं ना, आपण जेवणासाठी त्यांना आमंत्रण देऊयात. म्हणजे कसं सावकाश बोलणी करता येते, हो की नाही? हा, आणि चांगली संधी आहे. हो, नको दौडायला नाही आता. एकदा ताईचं लग्न झालं म्हणजे आपलं खूप मोठं टेन्शन कमी होईल, असं नाही वाटत का तुम्हाला? हा, मी सांगते ना. आणि कसं आहे, बोरवणकर काकूंच्या ओळखीचा आहे तो मुलगा.
एकुलता एक डॉक्टर आहे, आणखी काय हवंय मला सांगा बरं. बर सांगू का मी त्यांना? हा बर ठीक आहे. आज रात्री बोला त्यांना. सांगते मी त्यांना. ऐका ना आशाताई, आजच येऊ द्या ना अमितरावांना, म्हणजे जेवायलाच बोलवत त्यांना. हा अरे वा वा वा, देव करो आणि हे लग्न जमो. मी त्यांना फोन करते आणि लगेच तुम्हाला कळवते. हो चला मला तिथे हो येतो. हो बरं वाटलं. हा सावकाश जा. हो हो कळवा हा मला. हो हो. त्या बोरवणकर काकू आहेत ना, त्यांच्या ओळखीच्या त्या आशाताई आहेत ना, त्यांच्या नात्यातला कोणीतरी मुलगा आहे, नागपूरला असतो, एकुलता एक डॉक्टर आहे, आणि तो आज रात्री आपल्या ताईला बघायला येणार आहे. आज रात्री? हो ना. बघ ना, आता वेळ कमी आहे, कामं खूप पडलेली आपल्याला. बघ, ताईला तयार करायचंय, स्वयंपाक करायचा आहे, घरातली आवरावरही करावी लागणार आहे, खूप कामं आहेत आपल्याला आणि वेळ कमी आहे. दीपू, हा चल पटापट आवरावं लागेल आपल्याला, बरं का? चल चल. दीपू, तुझी आणि आईची आज खूप दगदग होणार आहे, लक्षात ठेवा. दीदीला बोलावून घेऊ का मदतीला? हो नाही बाबा, ठीक आहे, आम्ही करू मॅनेज, काहीच प्रॉब्लेम नाही. करू हो आम्ही. चल चल चल. हा? अगं, माझ्या पत्रिकेत आहे ना खूप मोठा प्रॉब्लेम निर्माण झालाय, म्हणून आत्ता नाही. सांगू तुला काय सांगू, माझ्या पत्रिकेत किती मोठा प्रॉब्लेम आहे तुला माहितीये? युरेनस आहे ना, त्याची वक्री आहे, नेपच्यून 7व्या घरात आहे आणि प्लुटोची महादशा चालू आहे. माझ्या पत्रिकेत खूप मोठा प्रॉब्लेम आहे अगं, म्हणून तुला आत्ता घरी नाही नेऊ शकत. तुझा गृहप्रवेश आत्ता निषिद्ध आहे. पण मग कार्तिक, ही ग्रहांची मारामारी कधी संपणार? 30 फेब्रुवारीला. कार्तिक, थँक्यू. वेलकम. आता घरी जा. रिक्षा बोलवतो, थांब. काय आहे? आधीच आपली महादशा चालू आहे. बोलवतो रिक्षा. ऑटो. सावकाश जाग. महादशा. हिला जर घरी नेलं ना तर माझी महादशा सुरू होईल. त्या देशपांडे मास्तरांना धडा शिकवता शिकवता हिच्याशी मला लग्न करावं लागलं. ही गळ्यात पडली यार माझ्या. आता ना काहीतरी करावंच लागणार. हिला कटवावंच लागेल. खूप कामं करायची आहेत आता आपल्याला, वेळ कमी आहे. सगळ्यात आधी काय करायचं मग? हा हे बघा, पण ना पोहे बनवूयात आधी आणि मग जेवणाचं बघूयात काय करायचं ते. हा ठीक आहे. तू एक कांदा आणि शेंगदाणे घे ना. अच्छा, बरं. तिखट. हा. तू अरे, मी सांगतोय ना, इतकं महत्वाचं पुस्तक कसं काय विसरलास तू? नको ना इंद्रा. सर आत येऊ? अरे ये साळगावकर ये. काय रे? ते ऍक्च्युली ते पुस्तक तुम्ही दिलेलं विसरलो आम्ही इथेच. आणि कार्यक्रम खूप छान झाला सर. खूप छान बोललात तुम्ही. साळगावकर, काय घरी जायची घाई नाहीये ना? नाही सर, असं काही नाही. का, काय झालं? घरात आज एक छान कार्य होणार आहे आणि घरातला माणूस नाही इथं म्हणजे काय? हो कसलं काम सर? अहो त्याला नीट सांगा ना. अरे साळगावकर, काय आहे, आमच्या ताईला बघायला आज मुलाकडचे येणार आहेत. तर तू थांब, बघ मुलगा कसा वाटतो आणि सांग. हा कसं आहे साळगावकर, तुझं मत खूप महत्वाचं आहे. प्रंजयपणे सांग, हा मुलगा कसा वाटतो? अरे देवा, चांगल्या कब्बशा पण नाहीयेत.
दीपू तू हे कांदा चिरतेस का? हो. मी जरा बोरवणकर काकूंकडे जाऊन नव्या कब्बशा घेऊन येते. आलेच ग मी. हो. गावकर थांब रे जरा, मी पुस्तक ठेवून येतो आतमध्ये. हो सर. हो. ए नाडगावडा, मराठी महिने माहिती आहेत का तुला? ए मी काय विचारतोय तुला? विचारणं म्हणजे आपणच नापास होण्यासारखं आहे. हॅलो इंद्रा, अरे काय सानिकाचं लग्न? शिट, आज वाट लागणार यार. तू जितका यातून बाहेर पडायचा प्रयत्न करतोयस ना, तितकाच तू या चिखलात उतरत चाललायस. तू लावून दिलेलं कार्तिक आणि सानिकाचं लग्न, दीपिका मॅडमना हे सगळं माहित नसणं, आणि त्यात हा प्रोग्राम. इंद्रा, आजच्या या प्रोग्राम बद्दल त्या सटकू सानिकाला कळलं ना, तर ती नाही म्हणणार आणि राडा घालणार. आणि तिने राडा घातला ना, मग मॅडम आणि सरांना दोघांना सगळं कळणार. मग तू सरांना काय सांगणार आहेस? दीपिका मॅडमने कसं फेस करणार आहेस? अरे या सानिकाचं सोड, कार्तिकचं काय? आणि तू तरी हे लग्न होऊ देणार आहेस का? नाही ना? अरे यार, मग हे कसं सगळं थांबवणार आहेस? या कार्तिक आणि सानिकाच्या प्रेमामुळे ना तुमच्या प्रेमाची माती होते यार. नाही सत्तू, मी आता जे आहे ते मॅडमना आत्ताच सांगून टाकतो. मॅडम, बरं झालं आलं इंद्राजी. सॉरी. ऐका, फ्रीज मध्ये लिंबत्ती द्या ना तेवढी प्लीज. द्या ना. हो, पटकन. मॅडम थँक्यू. ऐका ना मॅडम, ते सानिका आणि ताईचं लग्न ठरलं तर किती बरं होईल ना. आई बाबांचं सगळं टेन्शन निघून जाईल. आज सगळं नीट पार पडू दे. टेन्शन काय? कसलं टेन्शन? हा, मगाशी ताई काहीतरी बोलत होती ना तुमच्याशी. काय सगळं ठीक आहे ना? सगळं ओके आहे ना? हे पहा, माझं लग्न झालंय तुमच्या भावाशी आणि अजून मी इथे आहे. तुम्हाला जर असं वाटत असेल ना की मी इथे अशीच पडून राहीन, तर तो तुमचा गैरसमज. सानिका, हे पहा, मी वाट बघेन तुमचं सगळं बॅग घेऊन तुमच्या घरी. हो, मगाशी म्हणजे लक्षात नाही माझ्या, विशेष काय नाही, पण ना ते सानिका. पिंक बोर्ड आणि सुरी द्या ना प्लीज. हो. मॅडम, थँक्यू. काय म्हणतो? तू मॅडमना काहीतरी सांगणार होतास ना, आणि हातात सुरी का दिलीस? आता तुमच्यात भांडण होणार, म्हणजे अजून गोंधळ वाढणार. असं काही होणार नाहीये, तू असं काही बोलू नकोस. हे बघ, प्रयत्न करतोय मॅडमना सांगण्याचा. त्या मी आता बोलतो. साखरच नाही, साखर द्या ना प्लीज. साखर. साखर कुठे? गॅसच्या बाजूला पहिला डबा. मॅडम, साखर बघा. ऐका मॅडम, हे बघा, सानिका आणि सत्तू. काय करतोयस तू? अहो काय काय चालू आहे तुमचं? लाग दीपू, हे बघ, छान आहेत ना या कब्बशा? बरं ऐक ना, त्या उशीच्या खोळी बदलून घे. हो, आई सरबत राहील. अगं मी बनवते ते, तू जा आधी खोळी बदलच. आले. काकू, आम्ही पण जरा बघतो. हो, तिथलं आवरून घ्या मुलांना जरा.
जरा प्लीज मला मदत करता का? तू एक काम कर, इकडचं जरा आवर तू. हा मला मदत करा ना जरा please. हो मी काय म्हणतोय आई, हेच की आज जो कार्यक्रम आहे, म्हणजे तुम्ही बघताय ना किती गडबड आहे आणि किती काम आहे. आपण बोलूया ना नंतर. हं? हे घे पकड. मॅडम ऐका ना मॅडम, खूप काम आहेत आपल्याला. चला. मॅडम मला तुम्हाला काहीतरी महत्वाचं सांगायचंय की तू झाली काही तयारी झाली? होत आली बाबा, मी आले. काय पाहुणे केव्हा येतील, आपण आपलं तयार असायला. हो. दीपू ऐक आधी काय म्हणते आई? बरं आई, मी आता घरी पोहोचले, नंतर बोलते. लव यू बाय. हा ताई, ये नशीब काढलास ग ताई. चल 5 मिनिटात तयार हो. चल. का? कशाला? अरे काय आज कांदी पोह्याचा कार्यक्रम आहे तुझा. मुलगा डॉक्टर आहे, चांगलं स्थळ आहे. हा चल 5 मिनिटात तयार हो. आणि ताई, आज मी रेडी करणार आहे तुला बघून ना मुलगा इम्प्रेस व्हायलाच हवा. फक्त मी माझं काम संपवून येते. तुमचा फोन. हो बघू. हॅलो. हा या गांधी चौकातून सरळ या. 5 मिनिटं. हो या हा या. काय 5 मिनिटात पाहुणे मंडळी इथे हजर होत आहेत. अगं बाई. पटकन तयार हो. हो. मी जरा कुकर लाव ग, पोह्यांचं मी बघून घेते. हा का कसा वेळ जातो कळत नाही. अहो जा तुम्ही घ्यायला. खाली जाऊन थांबतो, म्हणजे घेऊन येतो. हा हो. भाऊजी ऐकलं ना, माझ्या घरचे माझं लग्न लावतात. हे लग्न पण तुम्हीच लावताय का? जरा नीट बोला. काय चुकीचं बोलतीये मी? पहा, माझ्या घरचे माझं लग्न लावताय आणि तुम्ही इथे पाहुणे म्हणून मिरवताय. भाऊजी, मी येवाना माझ्या सासरी नांदत असते. तुम्ही सांगितलं म्हणून मी अखरात आहे अजून. माझ्या घरचे माझं परत लग्न लावताय. तुम्ही खुश असाल ना आता भाऊजी? सानिका, मलाही हे सगळं आत्ताच कळलंय, मला माहित नव्हतं. हे बघ, तुम्हाला फक्त थोडा वेळ दे प्लीज. भाऊजी, एक लक्षात ठेवा, माझं लग्न तुमच्या भावाशी झालंय. मी तुमच्या घरची सून आहे. मी हे लग्न कधीच करणार नाही. बाबांना जाऊन सांगू का माझं लग्न झालं म्हणून? प्लीज असं काही करू नकोस. मी म्हणतोय ना, मला फक्त थोडा वेळ दे प्लीज. ठीक आहे. आता यापुढे जे होईल ना, त्याला जबाबदार तुम्ही असाल. तुम्ही सगळं सॉल्व्ह करा, नाहीतर मी माझ्या स्टाईलने सॉल्व्ह करेन. तुम्हाला वेळ हवा ना? दिल. पण तुमच्याकडे वेळ फार कमी आहे. सर